राज्यामध्ये महायुतीतील शिंदे शिवसेना आणि भाजपामधील वाद हा याना त्या कारणाने पाहायला मिळत असून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी मुरबाडमध्ये शिवसेना भाजपा युतीबाबत अजून तरी स्पष्टता नसल्याने याबाबत शिंदे शिवसेनेचे मुरबाड तालुका प्रमुख राम दुधाळे यांना विचारले असता युतीबाबत शिवसेनेचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील, तो निर्णय येईल अथवा नाही येणार, परंतु आम्ही मुरबाड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा लढविण्याची तयारी केली असल्याचे दुधाळे यांनी सांगून सुभाष पवारांनी भाजपमध्ये केलेल्या प्रवेशावर आपली प्रतिक्रिया दिली। रामभाऊ, आपल्यावरती मुरबाड तालुक्याची शिवसेनेची जी धुरा सोपवलेली आहे, आपण नवनिर्वाचित शिंदे गटाचे तालुका अध्यक्ष झालेले आहात, कशा पद्धतीचं कामकाज करण्याचे आपल्या मनात विचार आहे? प्रथम मला शिंदे साहेबांनी पक्षात घेऊन तालुका प्रमुखाची जी जबाबदारी दिलेली आहे, मी प्रथम साहेबांचा खूप या ठिकाणी आभारी आहे। तरुण नेतृत्व माननीय डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांनी माझ्यावरती जी जबाबदारी दिलेली आहे ती सार्थक करण्यासाठी खऱ्या अर्थाने मी या मुरबाडमध्ये काम करतो आहे। मध्यंतरी तुम्ही बघितलं असेल की आमचे नगराध्यक्ष संतोष चौधरी यांच्याबद्दल जो काय संभ्रम होता की ते नेमकं कुठे, तर ती स्पष्ट भूमिका या ठिकाणी मागे आम्ही डिक्लेअर केलेली आहे आणि डॉक्टर श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या हस्ते त्यांचा पक्षात प्रवेश घेऊन प्रथम आम्ही ह्या नगरपालिकेवरती शिंदे साहेबांचा भगवा या ठिकाणी फडकवलेला आहे। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसंदर्भात कशी आपण व्यूहरचना आखलेली आहे? या ठिकाणी ज्या दिवशी मला तालुका प्रमुखाची जबाबदारी भेटली त्या दिवसापासून आजपर्यंत मी संपूर्ण तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्हा परिषद गट असेल, पंचायत समिती असेल, तिथं या ठिकाणी चाचपणी या ठिकाणी चालू आहे। योग्य उमेदवार दिला जाईल आणि जे उमेदवार आम्ही देऊ ते 100% निवडून आणण्यासाठीच आम्ही प्रयत्न करू। जिल्ह्याचे सर्वच नेते आमच्या सोबत असतील। बदलापूरचा या ठिकाणी जो रिझल्ट आता लागेल नगर परिषदेचा, तिथे तर आमच्या विनाताई म्हात्रे या भरघोस मताने निवडून येतील आणि बदलापूर नगर परिषदेवरती भगवा झेंडा या ठिकाणी फडकल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निवडणुकीचा पडसाद नक्की जे मुरबाड जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल। जरी आज सुभाषदादा पवार असतील, सन्माननीय आमदार कतोरे साहेब असतील, ही जरी राजकीय ताकद जरी मोठी असेल, एकीकडे बोलले जातं की या मुरबाडमध्ये आता काही शिल्लक राहिलेलं नाही आहे, परंतु राजकारणात जे शिल्लक राहिलेले असतात ते मोठ्यानंही शिल्लक ठेवीत नाही, अशा पद्धतीचं वातावरण या तालुक्यामध्ये आहे। दादाच्या पक्षप्रवेशानं मला वाटत नाही की तालुक्यातील सर्वसामान्य मतदार या ठिकाणी खुश आहे। खरं तर या मुरबाडकरांना अपेक्षित होतं की सुभाषदादांनी या ठिकाणी शिंदे साहेबांच्या पक्षातच जावं, परंतु तसं न होता काही त्यांच्या अडचणी असू शकतात। मी तालुका प्रमुख झाल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्याही काही पर्सनल अडचणी असू शकतात, परंतु असं होत नाही की दोन्ही राजकीय मोठी शक्ती एकत्र आल्यानंतर या ठिकाणी तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती लढवायला कोणी शिल्लक नाही। येणाऱ्या कालामध्ये तुम्ही देखील पत्रकार माझ्या समोर आहात, 8च्या 8 जिल्हा परिषद आणि 16च्या 16 पंचायत समिती, एक अभूतपूर्व चमत्कार आम्ही सर्व मुरबाडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। मध्ये महायुतीचं सरकार आहे, तालुक्यामध्ये महायुतीमध्ये साठी आपल्याला काय बोलणी वगैरे झालेली आहे भाजप नेत्यांकडून? या संदर्भात आमच्या जिल्ह्याचे नेते असतील, जिल्हा प्रमुख असतील, पाटील साहेब असतील, नेते रुपेशजी म्हात्रे साहेब असतील, सामरे साहेब असतील, आमचे वामनदादा म्हात्रे असतील, हे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी या संदर्भात निर्णय घेतील, परंतु त्यांच्या निर्णय येईल किंवा नाही येईल, आपण आज 8च्या 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समितीची तयारी या ठिकाणी चालू केलेली आहे। आपण पाहतात लाईव्ह अस्मिता टीव्ही न्यूज, उमेद नव अस्तित्वाची।